बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी बॅनर्स लावलेले पाहायला मिळतात, कारण की या अगोदर सुद्धा बॅनरची चर्चा होताना पाहायला मिळते आणि आज सुद्धा आपण पाहतोय की फरार आरोपी असलेला बबन गीते या बॅनरवरती फोटो असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। आपण पाहतो की परळी येथील सरपंच बापू आंधळे खून बबन गीतेंचा या बॅनरवर फोटो आहे, कारण की आपण पाहतो की संसद रत्न सुप्रिया आणि जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे राजेंद्र मस्के जिल्हाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावलेला आहे आणि या बॅनर वरती फरार असलेला आरोपी बबन गीते यांचा या बॅनर वरती फोटो असल्याचं पाहायला मिळत आहे। हे बॅनर राजेंद्र मस्के मित्रमंडळाच्या वतीने सुद्धा लावण्यात आलं। बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी बॅनर लावलेला आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की या अगोदर सुद्धा आरोपींचं बॅनर असल्याचं बीड मध्ये लावण्यात आलं होतं आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा जे काही मित्रमंडळ आहे राजेंद्र मस्के यांच्या मित्रमंडळाच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले। खासदार सुप्रिया सुळे आणि राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर लावण्यात आले आणि या बॅनर वरती परळी येथील सरपंच जे काही बापू आंधळे आहे त्यांच्या खून प्रकरणातील आरोपी बबन गीते गेल्या की 1 वर्षांपासून हा आरोपी फरार आहे आणि या फरार असलेल्या आरोपींचा या बॅनर वरती फोटो असल्याने या बॅनर वरती सर्वत्र हे बॅनर आहे। या बॅनरची सर्वत्र चर्चा असल्याची सुद्धा पाहायला मिळते। नेमकं हे बॅनर लावून नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेमकं सिद्ध करायचंय काय हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे। माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार, बीड।